चला तर मंडळी, आज करूयात सांडग्याची भाजी। उन्हाळा सुरू झाला की कुरडया, पापड आणि सांडगे हे सर्वच जण करतात। आम्ही सुद्धा सांडगे केले होते, म्हणजे चला याची भाजी करूयात। तर मी एकदम गावरान पद्धतीने याची भाजी करणार आहे। आमच्या नगरी भाषेमध्ये याला वडाकांदा असं देखील म्हटलं जातं। काही लोक याला सांडगे म्हणतात। तर त्यासाठी मी इथे वाटण तयार करून घेते। ते वाटण्यासाठी मी इथे शेंगदाणे, लसूण, खोबरं आणि सुक्या मिरच्या घेतलेल्या आहेत। त्याचबरोबर इथे सांडगे घेतलेले आहेत आणि मध्यम साईजचा कांदा छान असा बारीक चिरून घेतलेला आहे। आता हे सगळं वाटण छान असं भाजून घ्यायचं आहे। कढईमध्ये साधारण 2 चमचे तेल गरम करून घेतलं, त्यामध्ये शेंगदाणे घालून घ्यायचे आणि शेंगदाणे सुद्धा लाल रंगाचे होईपर्यंत परतून घ्यायचे आहेत। हलकेसे शेंगदाणे लाल झाले की मग याच्यामध्ये घालायचं आहे खोबरं सुद्धा 1-2 ते 3 मिनिटांसाठी तेलामध्ये परतवून घ्यायचं आहे। खोबरं छान असं लाल रंगाचं झालं की मग याच्यामध्ये घालायचं आहे लसूण आणि सुक्या मिरच्या। आता सुक्या मिरच्यांच्या ऐवजी तुम्ही याच्यामध्ये मसाला देखील घालू शकता, पण मी इथे गावरान पद्धतीने करणार आहे, त्यामुळे मी इथे सुक्या मिरच्यांचा वापर केलेला आहे। तुम्हाला जर का मसाला घालायचा असेल तर वाटण वाटून झालं की मग जेव्हा फोडणी देणार वाटणाला त्या टायमाला तुम्ही मसाला घालू शकता। आता हे सगळं मिश्रण छान असं भाजलं गेलेलं आहे। आता हे ताटामध्ये काढून घ्यायचं आहे। याच तेलामध्ये आपल्याला सांडगे देखील छान लाल रंगाचे होईपर्यंत भाजून घ्यायचे आहेत। मस्त असं सांडग्यांना लाल रंग आलेला आहे। छान असे सांडगेसुद्धा भाजले गेलेले आहेत। आता हे एका प्लेटीमध्ये काढून घेऊयात। सांडगे वाटणसुद्धा गार झालेलं आहे। आता हे वाटण मी मिक्सरला बारीक करून घेणार आहे। आता आपण फोडणी देऊन घेऊयात। तर कढईमध्ये 2 चमचे तेल गरम करून घेतलं, त्यामध्ये थोडंसं हिंग घालायचं, त्याचबरोबर मध्यम साईजचा बारीक चिरलेला कांदा घालून घ्यायचा। आता हा कांदा छान लाल रंगाचा होईपर्यंत परतवून घ्यायचा आहे। गॅसची फ्लेम मध्यम ठेवायची। छान असा कांदा परतवून झाला की मग याच्यामध्ये घालायची आहे थोडीशी हळद। व्यवस्थित सगळं मिश्रण एकजीव करून घ्यायचं। छान असं हळद ही तेलामध्ये मिक्स करून घ्यायची आहे। आता यामध्ये घालायचं आहे तयार केलेलं वाटण। यामध्ये मी थोडंसं पाणी घालून एकदम बारीक असं हे वाटण मिक्सरला बारीक करून घेतलेलं आहे। आता हे वाटण यामध्ये घालून घ्यायचं। व्यवस्थित हे सगळं मिश्रण एकजीव करून घ्यायचं आणि छान असं हे वाटण परतवून घ्यायचं आहे। वाटणाला तेल सुटायला सुरुवात झाली की मग काय करायचं, यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आहे। मिक्सरच्या भांड्याला बरंच वाटण लागलं होतं, त्यामध्ये पाणी घालून विसळून हे पाणी याच्यामध्ये घालते आहे। व्यवस्थित सगळं मिश्रण एकजीव करून घ्यायचं आणि पुन्हा एकदा 2 ते 3 मिनिटांसाठी हे वाटण परतवून घ्यायचं आहे। आता यामध्ये घालायचं आहे भाजलेले सांडगे घालून घ्यायचं, छान असं मिक्स करून घ्यायचं। त्यानंतर यामध्ये ग्रेव्हीसाठी पाणी घालायचं आहे। तर पाणी घालताना पाणी शक्यतो गरमच घालायचं आहे। गरम पाणी घातलं की मग सांडगे पटकन शिजले जातात आणि भाजीला चव देखील अप्रतिम लागते। पाणी घालून घ्यायचं। त्याचबरोबर वाटणामध्ये मी मीठ घातलं होतं, त्यामुळे मी वरून मीठ घातलेलं नाही आहे याच्यामध्ये। व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं, सगळं मिक्स करून घ्यायचं। याच्यावरती झाकण ठेवून घ्यायचं आणि एक साधारण 10 ते 12 मिनिटांसाठी मध्यम फ्लेमवरती हे सांडगे आपल्याला छान असे शिजवून घ्यायचे आहेत। एक 12 मिनिटांनंतर झाकण काढलेलं आहे। तुम्ही बघू शकता मस्त अशी सांडग्याची भाजी रेडी झालेली आहे। आमच्या गावाला याला वडाकांदा बोलतात, तुमच्याकडे काय बोलतात तर कमेंटमध्ये मला नक्की सांगा।